कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं ठीक आहे, गुरुजींचं काय झालं? अरे विसरलोच बघ बघ, असा जातो आणि गुरुजींना लगेच घेऊन येतो। हा जा पटकन। हा आलोच। कसं काय गुरुजींचं विसरलं, माझ्याकडनं काय कळणच। आतापर्यंत डॅडी यायला पाहिजे होतं। मला नाही वाटत आता डॅडी येतील। जाऊई बापू, डॅडी यायचं का आम्ही? डॅडी या की। आम्हाला यायला उशीर तर नाही ना झाला? अहो नाही नाही, वेळेत आलाय तुम्ही। पाहुणे बी पोचतील आता। बा आम्ही आज जातो, पोरिसनी काय हवंय नकोय बघायला। चालते की। डॅडी लय बरं वाटलं तुम्ही आलात ते। तुमचा आभार कसं मानू ते। जाऊई बापू, आभार परक्या माणसाचे मानायचे असतात, आम्ही तर घरचेच आहोत। अहो नाही तसं नाही, पण जे झालं ते। डॅडी म्हणताना आम्हाला, डॅडी म्हणजे काय? बाप। आणि बापाला रुसायचा रागवायचा अधिकार नसतो, त्याला असती फक्त जबाबदारीची जाणीव, आणि ती त्यांनी पार पाडायची असते बा। त्यामुळे आमच्या बाबतीत निश्चिंत राहा। आता कुठं वजा हलकं झाल्यासारखं वाटतं डॅडी। तुम्ही चला ना, या बसा या। सूर्या नाना या की। पाहुणे आलेत का? नाही आला अजून, तोपर्यंत तुम्ही बसून घ्या। सूर्या पाहुणे आले ती। आले? हो एक अजून या लवकर। राजूला सांग आरतीचं ताट घेऊन याला। जा जा पटकन। राजू आरतीचं ताट घेऊन ये। तेरा 14 अरे पोरगी 15। अरे सूर्या, अरे काय लावले नी? मामा ही झाली खालची, अजून गाडीत आहेत ती बी मोठ। अरे पण सूर्या, तू तर बोलला होता सगळी म्हणून 20 जण येतील म्हणून। अरे तर ह्यांचीच 20 झाल्यात, तर आपली वेगळी। दादा आता जेवणाचं कसं करायचं? काय मला बी कळणं झालं काय करायचं। पाहुणे तर बोलले होते घरगुती कार्यक्रम आहेत, घरचीच माणसं असतील फक्त। थांब, पाहुणे जरा बोलून येतो। मामा ते बरं नाही दिसत। अरे पण चला चला लवकर उतरा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।